वेळेअभावी रायगडावर भाषण केलं नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले म्हणजे आम्ही देखील बोलल्यासारखेच असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी मलाही भाषण करा असं सांगितलं होतं, असंही अजित पवार यांनी सांगितलंय। तर रायगडावर ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मात्र भाषण होऊ शकलं नाही। जवळपास तिथं 2 वाजून गेलेले होते। मीच म्हणलं की आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोला आणि अमित शाह साहेब बोला। त्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले तरी आम्ही बोलल्यासारखं आहे। मला सीएम पण म्हणले दादा बोला, परंतु तिथं 5 मिनिटात आणि 10 मिनिटात शेवटी बोलायचं म्हटलं तर कमी बोललो तर अरे दादा महाराजांच्या बद्दल काहीच बोलले नाही। म्हणजे सगळीकडनंच तसं नाहीये। महाराज दैवत आणि अभिमान आहे सगळ्यांना। ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांचं भाषण मात्र झालंच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सुरुवातीला खासदार उदयनराजे यांचं भाषण झालं। भाषणासाठी पोडियमवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव त्यानंतर पुकारण्यात आलं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। फडणवीसांनी मात्र भाषणासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुकारण्यास सांगितलं। अमित शहांनी देखील हाताने इशारा करत भाषणासाठी एकनाथ शिंदेंचं नाव पुकारण्यास सांगितलं, पण शिंदेंनी फडणवीसांना तुम्ही भाषणासाठी जा असं म्हटलं। मात्र फडणवीसांनी शिंदेना आग्रह धरला आणि शिंदे भाषणासाठी उठले। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। घडलेल्या या सगळ्या प्रकारामुळे शिंदेंचं नाव घेण्यासाठी उद्घोषक विसरले की शिंदेंचं भाषण आयोजित नव्हतं हा प्रश्न उपस्थित झाला। राजकीय वर्तुळामध्ये मात्र शिंदे नाराज तर नाहीत ना, अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। माहितीनुसार रायगडावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं नव्हतीच, मात्र फडणवीसांनी संधी दिल्यानं शिंदेंचं भाषण झालं। पण शिंदेना संधी दिली तर मग दादांना संधी का नाही, अशा चर्चा देखील आता रंगल्या आहेत।